हुपरी येथील कल्लापाना आवाडे जवाहर शेतकरी सहकार साखर कारखान्याची सन 2024 ते 2029 या कालावधीसाठी जाहीर झालेली संचालक मंडळाची 8वी पंचवार्षिक निवडणूक अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणात 19 जागांसाठी 19 अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। याबाबतची अधिकृत घोषणा 30 नोव्हेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे करणार आहेत। कारखान्याच्या स्थापनेपासूनची ही 8वी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळी कायम राहिली आहे। यावेळी तब्बल 10 जणांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। संस्थापक माजी खासदार कल्लापाना आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून 1990 मध्ये कारखान्याची स्थापना झाली। सुरुवातीच्या काळात 2500 मेट्रिक टन गाळपाची क्षमता असणाऱ्या या कारखान्याने आता हंगामात 20 लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे। या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले संचालक उत्पादक सभासद गट, विद्यमान अध्यक्ष कल्लापाना आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, उपाध्यक्ष बाबासो चौगुले, आदगोंडा पाटील, शीतल अमनावर, सूरज बेडगे, गौतम इंगळे, अभयकुमार काश्मीरे, संजयकुमार कोथळी, पार्श्वनाथ नारे, दरगोंडा कुगे पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, दादासो सांगवे, महिला प्रतिनिधी कमल शेखर पाटील, वंदना विजय कुंभोजे, अनुसूचित जाती जमाती प्रशांत महादेव कांबळे, बिगर उत्पादक व संस्था प्रतिनिधी अण्णासाहेब गोटखिंडे, सुभाष जाधव। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज।